कोल्हापूर महापालिकेच्या मालकीचे अनेक दुकानगाळे भाडे तत्वावर दिले आहेत। बाजारभावाच्या तुलनेत या दुकानगाळ्यांचं भाडं अत्यल्प आहे। त्यानंतर शासनानं भाड्यांची पुनर्रचना केली आहे, त्याला गाळेधारकांचा विरोध आहे। अशा परिस्थितीत महापालिका प्रशासन आणि गाळेधारकांची समिती स्थापन करून भाडेदराचा प्रश्न समन्वयानं निकाली काढावा अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली। तर येत्या 2 महिन्यात या प्रश्नावर तोडगा काढण्याची ग्वाही आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचे सुमारे 1700 गाळे भाडे तत्वावर दिले आहेत। 2015च्या शासन निर्णयानुसार या गाळेधारकांनी रेडी रेकनरनुसार भाडं द्यावं असा आदेश आलाय, परंतु अनेक गाळेधारकांनी ही भाडेवाढ मान्य नसल्याचं सांगत विरोध केला। त्यामुळे 2015 ते 2019 आणि 2019 ते 2026 या 9 वर्षांच्या भाड्याचा प्रश्न प्रलंबित आहे। महापालिकेच्या गाळेधारकांच्या भाडेदरासंदर्भात आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी प्रत्येक गाळ्याचं भाडे, करार आणि महापालिकेला मिळणारं उत्पन्न याची माहिती दिली। तर गाळेधारकांनी आपल्या मागण्या मांडल्या। महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, पण कोणत्याही गाळेधारकावर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घ्यावी असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं। शहरात वेगवेगळे रेडी रेकनरचे दर आहेत, त्यामुळे सरसकट सर्वांना एकाच सूत्रानुसार भाडेवाढ करणं अन्यायकारक ठरेल। प्रत्येक गाळ्याचं ठिकाण आणि तिथल्या व्यावसायिक परिस्थितीचा अभ्यास करून स्वतंत्रपणे भाडेदर निश्चिती व्हावी, त्यासाठी प्रशासन आणि गाळेधारकांचे प्रतिनिधी अशा समित्या स्थापन करून हा विषय मार्गी लावावा अशी सूचना आमदार क्षीरसागर यांनी केली। त्यावर आयुक्त डॉक्टर भारुड यांनी महापालिकेची भूमिका मांडली। भाडेवाढीसाठी सरसकट एकच फॉर्म्युला न ठेवता वर्गीकरण करून आणि दोन्ही बाजूच्या समन्वयातून येत्या 2 महिन्यात हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली। बैठकीला उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव, ऋतुराज राजेश क्षीरसागर, महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते।